प्रश्न बघा, एक रेल्वे 72 किलोमीटर प्रति तासी वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा. आता या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता इथं आपल्याला काय दिलंय तर रेल्वे 72 किलोमीटर तासी वेगाने म्हणजेच त्या रेल्वेचा वेग दिलेला आहे तो काय आहे तर 72 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. त्यानंतर अजून काय दिले, ती रेल्वे त्या खांबाला 10 सेकंदात ओलांडते. मग सेकंद म्हणजेच त्या ठिकाणी काय दिलेला आहे तर वेळ दिलेला आहे की 10 सेकंदामध्ये ती काय करते तर त्या खांबाला ओलांडते. तर रेल्वेची लांबी किती? आता रेल्वेची लांबी म्हणजेच काय आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला त्या ठिकाणी अंतर काढायचं आहे. आता रेल्वेवरील उदाहरणं दिले असतील तर त्या ठिकाणी जेवढ्या त्या उदाहरणामध्ये लांब्या असतात त्या काय करायच्या असतात तर ते अंतर समजायचं असते. मग आता रेल्वे त्या खांबाला ओलांडते म्हणजे आपल्याला काय काढायचंय अंतर काढायचंय. मग अंतर बरोबर वेळ गुणिले वेग हे सूत्र आहे. मग आपल्याला अंतर काय दिलेलं आहे का तर नाही दिलेलं अंतर. अंतर काढायचंय आपल्याला. वेळ किती दिलेला आहे 10 सेकंद आहेत आणि गुणिले वेग किती आहे तर 72 किलोमीटर आहे. आता ज्यावेळेस आपण या रेल्वेवरील उदाहरणं सोडवत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी जर अंतर किलोमीटर मध्ये असेल तर त्या ठिकाणी दिलेला जो वेळ आहे तो तासामध्ये पाहिजे, किंवा जर का समजा दिलेला वेळ सेकंदामध्ये असेल तर तुमचं अंतर काय पाहिजे तर मीटर पर सेकंदामध्ये पाहिजे. मग या ठिकाणी दिलेला वेळ 10 सेकंद आहे. मग या 72 किलोमीटरचं आपल्याला रूपांतर मीटर पर सेकंदामध्ये करावं लागेल. मग त्या 72ला मीटर पर सेकंदामध्ये करत असताना त्याचं गुणोत्तर 518 आहे म्हणून आपण त्याला 518 गुणायचं. मग 18 एके 18, 18 चौक 72, 4 पंचे 20 म्हणजेच या ठिकाणी 10 गुणिले 4 पंचे 20, 20 10 200. 200 काय आलं अंतर. अंतर म्हणजेच काय आहे तर आपल्याला त्या रेल्वेची लांबी आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4.